मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत। मागील 4 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला थेट ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे, परंतु सरकार ओबीसींचे हक्क कमी न करता मराठा आरक्षण दिले जाईल या आग्रहावर ठाम आहे। सरकारने आधीच मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण लागू केलं आहे, मात्र ते आरक्षण टिकेल की नाही याबाबत साशंकता असल्याने मनोज जरांगे हे सातत्याने ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत आहेत। कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे। ते म्हणतात की मराठा समाजाची मागणी योग्य आहे, परंतु आरक्षण 50% जास्त वाढवणे शक्य आहे ही काही नवीन गोष्ट नाही। तर सर्वोच्च न्यायालयाने 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणात स्पष्टपणे सांगितलं होतं की आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त जाऊ शकत नाही। कायद्याचा संदर्भ देत उल्हास बापट म्हणाले, कलम 14 सर्वांना समानतेचा अधिकार देते, परंतु विशेष तरतूद म्हणजेच आरक्षण मागासवर्गीयांसाठी आवश्यक आहे। त्यांनी स्पष्ट केले की आरक्षण हा हक्क म्हणून नाही तर सवलत म्हणून पाहिला जातो आणि ही सवलत अधिकारापेक्षा मोठी असू शकत नाही। म्हणूनच त्यांनी मर्यादा 50% निश्चित करण्यात आली आहे। उल्हास बापट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टचा उल्लेख केला। त्यानुसार कोणत्याही जातीला आरक्षण देण्यापूर्वी 3 गोष्टी आवश्यक आहेत। मागासवर्गीय आयोगाने त्या जातीला मागास घोषित करावे, यांच्या समर्थनार्थ ताजी आणि ठोस आकडेवारी असावी आणि त्या समाजाचे खरोखरच सामाजिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे हे पुरावे दाखवावे। उल्हास बापट म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण फक्त ओबीसी कोट्यातूनच शक्य आहे, पण समस्या अशी आहे की ओबीसींना आधीच 27% आरक्षण आहे। अशा परिस्थितीत सरकार आणि दोन्ही समुदायाच्या नेत्यांना एकत्र बसून हे 27% कसे वाटायचे हे ठरवावे लागेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।